काल एका संघीय न्यायाधीशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर लिसा कुक यांना काढून टाकण्यापासून तात्पुरतं रोखलंय। त्यामुळे मध्यवर्ती बँकेचे दीर्घकाळ चाललेले स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। इराकी पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी मार्च 2023 मध्ये बगदादमध्ये अपहरण झालेल्या इस्रायली रशियन शिक्षणतज्ञ एलिझाबेथ सुरकोव यांच्या सुटकेची घोषणा केली आहे। अमेरिकेला भारतासोबत अन्य व्यापार नकोय, परंतु नवी दिल्लीत अमेरिकन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अति प्रयत्न करत असल्याचं व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल भारतीय नागरी सुरक्षा संहिताचे कलम 163 लागू केलेत। डोडाचे आमदार मेहराज मलिक यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत ताब्यात घेतल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात हे लागू करण्यात आले। नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार हृदयद्रावक असून देशात सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्याचं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरोधात हिंसक आंदोलन सुरू झाले। इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून पॅरिसमध्ये जाळपोळ आणि दगडफेकही सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने काल बिहार आणि शेजारी राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी 7,616 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारच्या फ्री मूव्हमेंट रिझिम संपवण्याच्या आणि 1,643 किलोमीटर लांबीच्या भारत म्यानमार सीमेवर कुंपण उभारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ युनायटेड नागा कौन्सिलने रस्ता अडवून कोणताही व्यावसायिक माल जाऊ देऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग 2 आणि 37 वरील नागा बहुल भागात निदर्शकांनी ट्रक रोखलेत। कथित लैंगिक हल्ल्यादरम्यान एका पुरुषाची जीप चावल्याबद्दल दशकापूर्वीच्या शिक्षेचा पुनर्विचार केल्यानंतर एका दक्षिण कोरियाई महिलेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळवला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना आता मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल ऐवजी होबार्ट मध्ये होणार आहे।